नमस्कार मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये ऍडजस्टमेंट नंबर 1 to 7 बघितलं होतं. आज आपण ऍडजस्टमेंट नंबर 8 बघणार आहोत. 8, 9, 10, 8 to आपण 14 पर्यंत ऍडजस्टमेंट लर्न करणार आहोत. तर माय डिअर फ्रेंड्स, आपल्याला जर अगोदरची तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल, पहिल्यांदा ती व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच हा पार्ट नंबर 2 बघा. ओके, जर आपल्याला ऍडजस्टमेंट प्रॉपरली समजले असतील तर आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम 11th मध्ये पण आहे आणि 12th मध्ये पण आहे. सो ऑल दीज ऍडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट नॉट ओनली 11th स्टँडर्ड बट ऑल्सो फॉर 12th स्टँडर्ड. इयत्ता 11वी आणि 12वी साठी खूप युजफुल असणार आहेत. ओके, सो एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट्स. वन इफेक्ट वी हॅव टू शो ऑन डेबिट साइड, अनदर इफेक्ट वी हॅव टू शो ऑन क्रेडिट साइड. सो हिअर ऍडजस्टमेंट अक्रूड इन्कम. अक्रूड इन्कम म्हणजे काय? इन्कम येणे आहे पण मिळालेला नाहीये. सो इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ड आपण त्याला असं म्हणू शकतो. किंवा इन्कम रिसिवेबल म्हणा, किंवा आउटस्टँडिंग इन्कम म्हणा, किंवा अक्रूड इन्कम म्हणा. सर्वांचा अर्थ एकच होतो. आणि फर्स्ट इफेक्ट वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड अँड सेकंड इफेक्ट वी हॅव टू शो ऑन बॅलन्स शीट असेट साइड. एक परिणाम आपण डेबिटला करतोय, असेट आपली इन्क्रीज होते. जेव्हा आपले इन्कम इन्क्रीज होणार आहे तेव्हा आपली असेट्स वाढणार आहे आणि सायमल्टेनियसली आपले इन्कम सुद्धा वाढणार आहे. सो दिस इज ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं आपण कन्सिडर करू. हा जो वरचा जो भाग आहे तो ट्रेडिंग अकाउंटचा आहे आणि हा जो खालचा जो भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आहे. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ऍड इन पर्टिक्युलर इन्कम. जर एखादी इन्कम असेल तर त्या इन्कम मध्ये आपण ऍड करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला अगोदरच कमिशन दिलेलं असेल, समजा कमिशन 500 रुपये आहे आणि आणखीन सांगितलेलं असेल आउटस्टँडिंग कमिशन, तर आपण काय करतो, या ठिकाणी ऍड करतो आणि आउटस्टँडिंग कमिशन आपण असं लिहितो. आणि 200 रुपये असेल समजा, तर एकूण किती झाले तुमचे 700 रुपये. सो अवर इन्कम इज इन्क्रीजिंग. दॅट टाइम अवर असेट्स ऑल्सो वी हॅव टू बी इन्क्रीज. कारण एक परिणाम जर क्रेडिटला दाखवत असेल तर दुसरा परिणाम आपण डेबिटला दाखवतो. सो दिस इज डेबिट साइड. ऍक्च्युअली वी डोंट राईट हिअर डेबिट अँड क्रेडिट. आपण डेबिट अँड क्रेडिट लिहत नाही बिकॉज बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शो फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न, जी आपल्या व्यवसायाची फायनान्शियल कंडिशन दर्शवते. तर आउटस्टँडिंग इन्कममुळे आपल्या बिझनेसची असेट वाढत आहे. यामुळे आउटस्टँडिंग कमिशन या ठिकाणी बाय आणि टू लिहिण्याची आवश्यकता नाही. 200 ने आपलं कमिशन इन्क्रीज होत आहे, त्यामुळे आपलं इन्कम आहे. अशा आणखीन कुठल्याही ऍडजस्टमेंट राहू शकतात. जसं रेंट आहे, रेंट दिलं असेल तुम्हाला समजा 12,000 रुपये आणि आणखीन रेंट देणं शिल्लक आहे, त्याला आपण काय म्हणूया, रिसिवेबल. काय? रेंट रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग रेंट म्हटलं असेल, किंवा अक्रूड इन रेंट असे म्हटलं असेल, किंवा रेंट ड्यू बट नॉट रिसिव्ड असं सांगितलं असेल. वाक्यरचना काही पण राहू शकते पण त्याचा अर्थ एकच होतो. समजा आपल्याला 3,000 रुपये रेंट देणं आहे, एकूण 15,000 रुपये रेंट आहे समजा, आणि या साईडला आपण लिहिणार रेंट रिसिवेबल. म्हणजे आपण एखादी आपला जो फ्लॅट असेल तो रेंट न दिला असेल आणि त्या एकूण फ्लॅटचं रेंट 15,000 रुपये होतं, पण आपल्या भाडेकरूने 12,000 रुपये आपल्याला रेंट दिला आहे, म्हणजे आणखीन 3,000 रुपये रेंट आपल्याला येणे आहे. तर हा रेंट रिसिवेबल आपण कुठे दाखवतो? बॅलन्स शीटच्या असेटला. ऍक्च्युअली नॉट पर्सनल, दॅट इज सपोज अवर बिझनेस. ओके, बिझनेस फ्लॅट असेल आणि तो आपण रेंट न दिलाय असं आपण कन्सिडर करूया. बिकॉज वी आर नॉट गोइंग टू शो पर्सनल इन्कम अँड पर्सनल एक्सपेंडिचर इन दिस अकाउंट. आपण पर्सनल इन्कम किंवा पर्सनल एक्सपेंडिचर या अकाउंट मध्ये दाखवणार नाही. सो नेक्स्ट वन इज प्री रिसिव्ड इन्कम और इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ज्याप्रमाणे आपण प्रीपेड बघितलेले आहे, समजा मी ऍडव्हान्स मध्ये एखाद्याला पेमेंट केलं असेल तर ते माझ्या दृष्टीने प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. बट पर्सन हु इज गोइंग टू बी रिसिव्ड दॅट मनी, जो व्यक्ती ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतो त्याला प्री रिसिव्ड असं म्हणतो. तर मग प्री रिसिव्डचं आपण काय करणार? प्री रिसिव्ड आपण इथून लेस करणार. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे समजा आता कमिशन आहे, पण आपल्याला ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये कमिशन दिले. समजा एखाद्या व्यक्तीने त्याचं काम करण्यासाठी त्यांनी आपल्याला कमिशन दिलं होतं, एकूण किती? 5,000 रुपये. परंतु करंट इयरचं कमिशन फक्त आहे 3,000 रुपये. तर हे 2,000 रुपये काय झालं तुमचं? ऍडव्हान्स. तर ऍक्च्युअली ऍडव्हान्स म्हणा किंवा प्री रिसिव्ड म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच होतो.
तर या ठिकाणी समजा आपण 2,000 आपल्याला ऍडव्हान्स मध्ये भेटलेला आहे, तर ओनली सच टाइप ऑफ इन्कम वी कॅन शो इन दिस अकाउंट विच इज रिलेटेड टू करंट इयर. फक्त चालू वर्षाचं कमिशन आपण या ठिकाणी दाखवू शकतो, ऍडव्हान्स दाखवू शकत नाही. मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जर ऍड झालं तर सरळ म्हणजे या साईडला ऍड झालं असेल तर या साईडला घेतो आपण, आणि इथून लेस होणारे बॅलन्सेस मोस्टली कुठे जातात, लायबिलिटीला जातात. का? आपलं इन्कम कमी होणे किंवा ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळत असेल तर ती आपली लायबिलिटी असते. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहितो, ऍडव्हान्स कमिशन. जे काही आपल्याला ऍडव्हान्स मध्ये इन्कम मिळणार आहे, कमिशन असेल, रेंट असेल, काय असेल ते असेल, जितकी रक्कम आपण इथून लेस करतो तितकी रक्कम या ठिकाणी आपण दाखवतो. मीन्स इथे सुद्धा आपला डेबिट आणि क्रेडिटचाच इफेक्ट. एक लक्षात घ्या, आपण रूल्स लक्षात घ्या. ऍड म्हटल्यानंतर काय रूल्स असतात बघा, एक आहे डेबिट आणि क्रेडिट किंवा क्रेडिट आणि डेबिट. याचा अर्थ काय, जर समजा आपण क्रेडिटला ऍड केला तर दुसरा परिणाम डेबिटला होणार, किंवा डेबिटला ऍड केलं तर दुसरा परिणाम क्रेडिटला होणार. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट आणि क्रेडिट आणि डेबिट असा त्याचा इफेक्ट होतो. पण लेस म्हणल्यानंतर रूल्स असतो काय, तो रूल आहे तुमचा डेबिट डेबिट क्रेडिट क्रेडिट. प्रत्येक वेळेस हा लागू होतो असं नाहीये, पण मोस्टली अनेक केसेसमध्ये हा रूल ऍप्लिकेबल आहे. म्हणजे काय झालं, समजा आपण क्रेडिट मधून मायनस केलं, ही आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड आहे, राईट. हा जो खालचा जो भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आणि हा जो वरचा जो भाग आहे तो ट्रेडिंग अकाउंट आहे, राईट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट मधून आपण जर मायनस करत असाल तर आपला रूल्स काय सांगतो, क्रेडिट मधून जर मायनस करत असाल तर दुसरा परिणाम क्रेडिटलाच जाणार. तर हा इतर झालेला आहे. तर हा रूल आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पूर्ण ऍडजस्टमेंट ह्या डेबिट आणि क्रेडिटच्या रूल्स वरती चालत असतात. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे आता मी रूल सांगितलाय तुम्हाला क्रेडिटचा म्हणजे लेसचा, तोच आपण बघणार आहोत. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स याचा अर्थ काय, क्रेडिटर्स म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केलेली आहे. फ्रॉम हुम वी परचेस गुड्स ऑन क्रेडिट मीन्स पर्सन्स टू हुम अमाऊंट इज पेएबल. ज्यांना आपण पैसे देणे आहोत किंवा देणे लागतो त्यांना आपण क्रेडिटर्स असं म्हणतो. समजा एकूण क्रेडिटर्स आहेत आपले 3,000 रुपये, आणि क्रेडिटर्सने आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी केलेली आहे, त्यांना आपण पेमेंट केलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. समजा डिस्काउंट दिलेला आहे आपल्याला 300 रुपये, म्हणजे राहिले किती, 2,700 रुपये. ऍक्च्युली आवर लायबिलिटी प्रिव्हियसली आवर लायबिलिटी वॉज ₹3,000. सुरुवातीला आपली जी लायबिलिटी होती ती 3,000 रुपये होती, परंतु आता ती लायबिलिटी रिड्यूस झालेली आहे 2,700. म्हणजे लायबिलिटी कमी होणे, लोकांचे देणं कमी होणे हा आपला प्रॉफिट आहे, आणि तो प्रॉफिट आपण कुठे दाखवतो, क्रेडिट साईडला दाखवतो. तर या साईडला आपण काय लिहिणार, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्स वरती आपण डिस्काउंट घेत आहोत, आपल्याला डिस्काउंट मिळत आहे. आपला रूल्स तोच आहे. कोणता रूल्स आहे, जर क्रेडिट साइड मधून लेस करत असाल तर दुसरा परिणाम सुद्धा क्रेडिट साइडलाच दाखवा. जितकी रक्कम आपण इथून मायनस करतो तितकीच रक्कम या साइडला आपण दाखवतो. बिकॉज अवर लायबिलिटी डिक्रीज मीन्स अवर इन्कम. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचंय नेक्स्ट, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. ऍक्च्युली तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये काय सांगणार, पार्टनर हा शब्द येणार आहे. तर यावर्षी फक्त आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न्स मीन्स प्रोप्रायटर फायनल अकाउंट आपण लर्न करत आहोत. सेम ऍडजस्टमेंट असणार 12वी मध्ये सुद्धा, फक्त पर्सनल इथं प्रोप्रायटरचे काय असणार आहे, पार्टनर असणार आहे. ओके, बघूया. तर ऍक्च्युली हा जो भाग आहे या ठिकाणी मी 2 रेषा ओढलेल्या आहेत. हा जो अप्पर भाग आहे तो म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा आहे. तर जेव्हा आपण गुड्स कोणत्याही कारणास्तव आपल्या बिझनेसमधून गुड्स गोज आउट होत असेल तर त्याचा परिणाम आपण या साईडला घेतो. म्हणजे समजा सेल ऑफ गुड्स असेल तर इथंच घेतो, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर असेल तर इथंच घेतो, गुड्स लॉस्ट बाय फायर असेल इथंच घेतो, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. गुड्स म्हणल्यानंतर मोस्टली या ठिकाणी आपण घेणं आवश्यक आहे. तर काय सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी, शो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड और लेस काउंट प्रॉफिट परचेसेस. आपण परचेस मधून सुद्धा आपण या ठिकाणी काय करतो, लेस करू शकतो, परंतु मोस्टली आपण हे काय करतो या ठिकाणी गुड्स टेकन
असं लिहित नाही, शक्यतो लिहित नाही. का लिहित नाही? कारण का मोस्टली जी काही पद्धत आहे अनेक जण जे फॉलो करतात ती पद्धत म्हणजे काय, या साईडला घेणे. दोन्हीचा अर्थ एकच, इथून लेस केलं काय या साईडला घेतलं काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो. त्यामुळे मोस्टली एक पद्धत तुम्ही फॉलो करा. या ठिकाणी लिहा गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर. प्रोप्रायटरने काय केलेलं आहे, वस्तू घेतलेली आहे. समजा या ठिकाणी घेतलेली आहे, समजा 9,000 रुपयाची वस्तू त्यांनी स्वतःच्या बिझनेस मधून विथड्रॉ केलेली आहे. ओके, तर आपला सेकंड इफेक्ट काय सांगतोय, आपला सेकंड इफेक्ट सांगतोय लेस फ्रॉम कॅपिटल ऑन लायबिलिटी साइड. आपण काय करतो, या साईडला कॅपिटल असणार आहे. कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल असणार आहे. विदाउट कॅपिटल वी कॅन नॉट स्टार्ट एनी बिझनेस. मग 11वीचं फायनल अकाउंट असू द्या किंवा 12वीचं फायनल अकाउंट असू द्या, तर हे कॅपिटल कंपल्सरी असणार आहे. समजा आपल्या बिझनेसचे एकूण कॅपिटल आहे 90,000 रुपये. ओके, आणि त्यामधून आपण काय करतो, या ठिकाणी गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर. मग आपण ड्रॉइंग म्हणतो त्याला, थोडक्यात काय म्हणतो, ड्रॉइंग. वेन वी आर गोइंग टू विथड्रॉ गुड्स फॉर पर्सनल यूज. जेव्हा आपण स्वतःसाठी गुड्स विथड्रॉ करतो तेव्हा त्याला ड्रॉइंग्स असं म्हणतात. तर ड्रॉइंग्स म्हणजेच काय, जो माल इतरांना विकण्यासाठी आणला होता तोच माल आपण स्वतः कंझ्युम करत असाल तर आपल्या बिझनेसची जी काही असेट्स आहे ती कमी होणार आहे. तर 90,000तून हे 9,000 गेले तर राहिले किती तुमचे 81,000 रुपये. तर आपण काय करणार आहात, इथे एक परिणाम झाला आणि इथे एक परिणाम झाला. रूल कुठला ऍप्लिकेबल आहे, क्रेडिटचा. क्रेडिटचा रूल काय सांगतो, जर तुम्ही क्रेडिट साइड मधून मायनस करत असाल, जर कॅपिटल मधून मायनस करत असाल तर क्रॉस कनेक्शन आहे. क्रॉस कनेक्शन याचा अर्थ काय, इथून मायनस होणारे बॅलन्सेस या साईडला जातात. म्हणजे बघा, इथून मायनस केला आपण आणि या साईडला बॅलन्स केला. नियम काय सांगतो, प्लेसचा क्रेडिट क्रेडिट. तर ऍक्च्युली इन दिस वे वी हॅव टू शो इफेक्ट्स. नंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. तर बऱ्याच वेळा आतापर्यंतच्या ऍडजस्टमेंट बघितल्यात. एक परिणाम ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटला दाखवलेला आहे. परंतु ही जी ऍडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, ती बॅलन्स शीटला होणार नाही. ती फक्त कुठं होणार, तुमचं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मी आताच सांगितल्याप्रमाणे गुड्स संबंधी कोणतीही ऍडजस्टमेंट असेल तर ती आपल्याला कुठे दाखवायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं आहे. तर मग आपण दाखवूया काय म्हणून सांगितलंय. बघा इथं लिहा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. ज्याप्रमाणे सांगितलं असेल त्याचप्रमाणे लिहायचंय. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. मोफत आपण आपल्या बिझनेसच्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या जाव्यात म्हणून आपण काय करतो, ऍडव्हर्टाइजमेंट करतो. तर इथं लिहित असताना मात्र त्याच नावाने लिहायचंय. समजा आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, एकूण 6,000 रुपयाच्या वस्तू आपण मोफत वाटप केलेले आहेत. तो ऍक्च्युली आपला लॉस आहे. तो लॉस आपण कुठे दाखवणार, इथं दाखवणार. पण दाखवत असताना लॉस म्हणून दाखवणार नाही, तर काय म्हणून दाखवणार, ऍडव्हर्टाइजमेंट. हा खर्च आहे आणि एक परिणाम डेबिट आणि दुसरा परिणाम क्रेडिट. तर बघा आपला रूल हा लागू झाला, कुठला, ऍडचा. ऍडचा रूल का लागू झाला, कारण लेस करतोय का आपण, नाही करतोय, सेपरेट परिणाम दाखवतोय. म्हणजे एक परिणाम डेबिटला होत असेल तर दुसरा क्रेडिटला होणार. म्हणजे काय झाला, एक परिणाम क्रेडिटला झाला ट्रेडिंग अकाउंटच्या आणि दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण लिहित असताना या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंट पण लिहायचं आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहित असताना मात्र गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. Because when we are going to distribute goods as free sample, it means that is advertisement. To promote our sales, we have to be distribute goods as free sample. आपल्याला जास्तीत जास्त सेल्स करायचं असेल तर आपल्याला हा पर्याय निवडावा लागतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता आपल्या सर्वांना माहित आहे इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. कॅपिटल म्हणजेच काय, भांडवल. तर भांडवलावरती व्याज. जर समजा आपण आपले पैसे बँकेत जर ठेवले तर बँक आपल्याला व्याज देते. त्याचप्रमाणे तेच पैसे आपण आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले असतील तर बिझनेसने सुद्धा आपल्याला पैसे देणं आवश्यक आहे. बिझनेस अँड अवर पर्सनल लाईफ, दिस टू थिंग्स आर डिफरंट. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दे हॅव सेपरेट आयडेंटिटी. तर आपण बिझनेसचा खर्च पर्सनल खर्च म्हणून दाखवू शकत नाही किंवा पर्सनल खर्च बिझनेसमध्ये दाखवू शकत नाही. तर त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शक्यतो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिल्यांदा कॅपिटल लिहितो आणि
या कॅपिटल मध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे समजा आपलं कॅपिटल एक 90,000 रुपये होतं आणि त्यामध्ये 9,000 रुपये आपली ड्रॉइंग झाली होती समजा आणि राहिले किती 81,000 रुपये. तर आपण काय करतो, हे जे काही इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे ते काय करतो, ऍड करतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता समजा इंटरेस्ट ऑन कॅपिटल सांगितलं असेल तुम्हाला 3,000 रुपये. ओके, म्हणजे तुम्हाला तुमचं कॅपिटल वाढणार आहे का, म्हणून वाढणार आहे. ऑब्विसली का वाढणार आहे, बिकॉज बिझनेस गिव्स इंटरेस्ट टू अस, मीन्स दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस अँड दिस इज इन्कम ऑफ अवर सेल्फ. आपलं स्वतःचं हे इन्कम आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं सांगा, इथं लिहिणार आपण काय लिहिणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती रुपये इंटरेस्ट, 3,000 रुपये. याचा अर्थ कोण कोणला पैसे देत आहे, याचा अर्थ आहे बिझनेस गिव्स इंटरेस्ट टू अस, म्हणजे दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहित असाल तर हा खर्च आहे आणि तो या ठिकाणी येणार आहे. काय म्हणून येणार आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आपलं कॅपिटल वाढत आहे, आपली प्रॉपर्टी वाढत आहे, आपलं वैयक्तिक भांडवल वाढत आहे, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट लास्ट वन इज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ज्याप्रमाणे आपण इथे ड्रॉइंग मायनस केलेलं आहे त्याचप्रमाणे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. जर समजा आपण मगाशी काय सांगितलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जर आपण बिझनेसला पैसे देतोय तर बिझनेसकडून आपण व्याज घेतोय. त्याचप्रमाणे बिझनेसने आपल्याला एखादी गुड्स दिलेली आहे, एकूण 6 मगाशी आपण दिलं होतं, ठीक आहे, ड्रॉइंग असेल ते असेल. तर इथं काय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्याला सांगितलं असेल, आपण बिझनेस मधून गुड्स विथड्रॉ केले होते, एकूण 9,000चं या ठिकाणी ड्रॉइंग होतं समजा. तर ह्या 9,000 वरती काय आहे या ठिकाणी, इथे लिहितो मी, गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर. ओके, तर हे 9,000 वरती त्यांनी इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. तर समजा इंटरेस्टची अमाऊंट दिली असेल किंवा इंटरेस्ट पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर आपण इथं घेतो. एक परिणाम काय सांगितलंय तुम्हाला, एक परिणाम आपल्याला कुठे सांगितलंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. म्हणजे आपण बिझनेसला व्याज देतोय. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बिझनेस आपल्याला व्याज दिला होता, पण आता इथं काय होतंय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. समजा मी असं कन्सिडर करतो या ठिकाणी एकूण 1,200 रुपये व्याज आहे समजा. ओके, असं गृहीत धरूया. तर मला एक सांगा, या साईडला मी 1,200 घेतोय म्हणजे काय, हे अकाउंट कुठलं आहे तुमचं, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे इन्कम होत आहे, आपण बिझनेस मधून पैसे काढलेत, आपण बिझनेसला व्याज देतोय, म्हणजे आपलं भांडवल कमी होणार का वाढणार आहे, कमी होणार आहे. या ठिकाणी आपले हे 84,000 होते, राईट. आता या ठिकाणाहून तुम्हाला 1,200 रुपये आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. काय म्हणून करावं लागेल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणून मायनस करावं लागेल. किती रुपये, 1,200. वजाबाकी करा आणि बाहेर घ्या. 10 मधून 2 गेले 8, राहिले इथं 3, 3 मधून 1 गेले 2 आणि 8 आहे तशी घ्या. तर हे काय झालं, आपलं एकूण जे काही कॅपिटल आहे ते कमी झालेलं आहे. का कमी झालेलं आहे, कारण लेस फ्रॉम कॅपिटल ऑन लायबिलिटी साइड. इंटरेस्ट आपण पेड करतोय म्हणजे आपल्याकडचे पैसे कमी होत आहे. दिस इज अवर पर्सनल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा आपलं पर्सनल अकाउंट आहे. आपलं बॅलन्स कमी होत आहे. याचा अर्थ काय, आपण बिझनेसला व्याज देतोय, म्हणजे बिझनेसची प्रॉपर्टी वाढत आहे, स्वतःची प्रॉपर्टी कमी होत आहे. इथं ड्रॉइंगमुळे सुद्धा आपलं भांडवल कमी झालं होतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटलमुळे आपलं भांडवल वाढलं होतं. सो इन दिस वे एकाचा खर्च म्हणजे दुसऱ्याचा इन्कम. जसं इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा बिझनेसचा खर्च होता तर आपला या ठिकाणी इन्कम झाला. ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा काय, आपला वैयक्तिक खर्च आहे. तर वैयक्तिक खर्च म्हणजे कॅपिटल कमी झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या बिझनेसचं इन्कम वाढत आहे. तर माय डिअर स्टुडंट्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही या व्हिडिओ वारंवार बघा, फर्स्ट पार्ट पण बघा, सेकंड पार्ट पण बघा आणि ह्या ऍडजस्टमेंट पार्ट करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये याचा खूप खूप फायदा होणार आहे.